सांगते. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्नेहल्स व्हॉइस ऑफ लाईफ. छानशी सकाळ झालेली आहे, जास्त थंडी नाही आहे, आता थंडी कमी होते आहे आणि ऊन पण पडतंय. सकाळी सकाळी चांगलं ऊन पण येते आणि एवढं कडक नाही ऊन वाटत आहे, म्हणजे पण ठीक आहे, नॉर्मल आहे. नाहीतर अगोदर इतकी जास्त थंडी वाटायची, सकाळी सकाळी उठायचंच मन होत नव्हतं सकाळी सकाळी. आता छानसं ऊन पण पडतंय आणि इथे पुण्यामध्ये थोडंसं थंडी थोडीशी कमी झाली आहे आता. सो आजचं जे काही रुटीन आहे माझं, मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. आणि सकाळी मी बनवलं होतं टिफिनसाठी मटकीची भाजी आणि चपाती आणि भाकरी. भाकरी मोस्टली माझे हस्बंड सनींना भाकरीच लागते, त्याच्यामुळे भाकरी तर बनवावीच लागते. तर हे बनवलं आहे आणि दोघेही ऑफिसला गेलेत. माझं वर्क फ्रॉम होम आहे, मला माहीतच आहे. तर माझं वर्क फ्रॉम ऑफिस पण चालू झालं आहे. सो पुढचं रुटीन मी तुम्हाला नक्की शेअर करते. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिल्यांदा जर तुम्ही चॅनलवरती आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. ओके, मी एंजलसाठी ना असा व्हाईट राईस बनवला आहे. त्याला फक्त फोडणी दिली होती, जिरे मोहरी आणि लसूणची फोडणी. आणि आत्ता मी त्याच्यामध्ये अंडा टाकून असं फेटळून घेते, म्हणजे एंजल खाईल. म्हणजे जास्त जर दिला असे मसाले किंवा रेड कलर वगैरे दिसला ती खात नाही लवकर. असं रेड कलर जास्त टाकलाय किंवा मी हळद वगैरे टाकली तर लवकर खात नाही, म्हणजे खायला थोडीशी किचकिच करते. त्याच्यामुळे मी आता तिच्यासाठी हा राईस बनवला. असेल बॉइल्ड एग पण ती लवकर खात नाही, त्याच्यामुळे हेच परवडतं मला. आता बघूया हे तरी खाते की नाही. माझं किचन दाखवते. ते स्टार्ट झालं आहे. हे जो फ्रीज आहे ना, मी घेतलं होतं लॉकडाऊनमध्ये आणि इथून असं स्टार्ट होतं बघा. जास्त माझ्याकडे डबे नाही आहे, एवढे 5 टिफिन्स मोठे डबे हे आहेत. आणि हे जे पिंक कलरचे आहे ना, ते मी आत्ता घेतले. गॅस मला जवळजवळ मला जवळ 2016मध्ये वगैरे 15-16मध्ये मी घेतलं होतं. ओव्हन मी आता 1-1.5 वर्ष झाले घेतला आहे. आणि इथून भांडे घासून धुवून ठेवलेलं आहे. इथून छान ऊन येतं. मी सध्या नेट लावली आहे तिथे. आणि इथे मी या बाजूला इथे थोडंसं डेकोरेशन म्हणून असं ठेवलं आहे, कारण मला असं वाटलं की मी जास्त जर इथे डेकोरेशन किंवा असं काहीतरी लावलं, हेच जर अजून वेल मी इथे लावले किंवा फूल वगैरे लावले तर याच्या वाफेने ते खराब नको व्हायला आणि मग ते खराब दिसेल अजून आणि पटकन खराब होऊन पण जाईल. आणि वाफेने मग ते भाजीमध्ये पण जर पडलं चुकून तर इथे पडून जाईल. त्याच्यामुळे मी इथे काही नाही लावलं. पण तुम्ही मला सजेस्ट करा की इथे मला असं काय छान असं करता येईल डेकोरेशन टाईप असं, कारण मी खूप विचार केला आणि मला इथे समजत नाही आहे काय केलं पाहिजे. पण हे एकदम गॅसच्या वरती पण येतं ना, किंवा इथे जर काही करू शकतो आपण, इथे काय करू शकतो असं मला तुम्ही छानसं सुचवा. माझ्या हॉलमध्ये सुद्धा ना एक असं आर्ट पीस लावलेला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते एक एक करून. असं हे लिव्हिंग रूममध्ये मी आर्ट पीस लावलेले आहेत ना, ते दाखवते तुम्हाला. बघा इथे मी असं वरती, म्हणजे इथे एक सिंगल बेड आहे, तर सिंगल बेडच्या एकदम वरती मी इथे एक आर्ट पीस लावला आहे, थिंक बिगर. इथे एक आर्ट पीस लावला आहे. परत मी इथे लावलं आहे ड्रीम कॅचर. हे मेन डोर आहे आणि इथे मी ड्रीम कॅचर लावलं आहे आणि इकडे किचन आहे. त्याच्याच बरोबर इथे एक असं आर्ट पीस लावला आहे. इथे मी ठेवले होते एक डॉल, पण ती एंजलने खराब केली. इथे पण ही एक पडली आहे खाली, ती खराब झाली आहे. एंजल खेळायला काढते सारखे सारखे ना, तर ती पण खराब झाली. तर मला इथेही लावायचं असं छान छोटंसं काहीतरी. तुम्ही मला सजेस्ट करा तिथे पण काय लावायचं. मला ॲक्च्युली आवडतं डेकोरेशन करायला, घर सजवायला, बाल्कनी जर मोठी छान असेल तर ती पण सजवायला. आणि इथे सुद्धा मी एक ड्रीम कॅचर लावलं आहे. हे बेडरूमकडे जायचं आहे ना, इथे लाईट बंद आहे सध्या बेडरूमची. आणि इथे छोटंसं एक ड्रीम कॅचर लावलं, म्हणजे नजरचं आहे ते. नजर असं समजूनच मी ऑर्डर केलं होतं, पण हे असं इथे छोटंसं लावलेलं आहे. वियाना, आवडलं का तुला? ये नाही पसंद आया? आवडलं नाही भात आणि हे अंडा भात नाही आवडलं तुला? काय आवडतं बेटा, काय आवडतं मला सांग. हाँ, उसमें कुछ नहीं डालने वाला, वो चाहिए. असं नॉर्मल भात तू किती दिवस खाणार आहे बच्चा?
पाणी सांडवतीये मुद्दाम. मम्मा सांगते हे सगळं पाणी सांडून ठेवलं इथे. मम्मा सांगते पाणी सांडेल, पाणी सांडेल, पाणी सांडेल. झोपून घ्यायचं ना. हाय हाय. आता माझ्याकडे टाइम आहे थोडं, तर मी जेवण बनवून घेते. 5 वाजले तसं. हे बघा, हे बघा हिचं पिरियड मध्ये बघून काय चाललंय बघा. काय करते वियाना? काहीतरी करते. अजिबात पसारा झाला नाही पाहिजे, ठीक आहे? ठीक आहे चालेल. चल तुला जेवायला देऊ ना, जेवायला देऊ. तर 5 वाजलेत आणि दुपारी तिने थोडंसंच जेवण केलं होतं, जास्त काही खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळे एंजल, तू जर आता जेवलीस तरच मी तुला गार्डन मध्ये घेऊन जाणार, नाहीतर मी तुला गार्डन मध्ये घेऊन नाही जाणार. काय लागलं? कशाला पाडलंस मग तू खाली? ती नोटबुक उचल. मग हाँ ठीक आहे. चल मी आता जेवण देऊ ना तुला? देऊ ना. घे इकडे, चल मम्माकडे चल बेटा. कांद्यांना बघा ना, जास्त दिवस जर आपण कांदे ठेवले नाही असं व्हायला लागतं, मग ते खाता नाही येत. त्याला मग बाजूला काढून ठेवावं लागेल. असे कांदे. हा काय करते तू? हा हे सगळे हे कांदे ना, हे खायला नको वाटतं जेव्हा. आणि जास्त एकाच वेळेस आपण असे कांदे घेऊन ठेवले ना, त्याला असं होणारच. हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यात चालून जातात पण हिवाळ्यामध्ये नाही. काय बोलते तू? जाऊ दे, मी पकडते ना. अरे कशाला बच्चा. हे बघा, हे बघा, हे असे सगळे कांदे होऊन असे झालेत कांदे. त्याला काय खाणार आता हे कांदे? हे बघा, कॉपी कॅट बघा. काय करते तू? काय करते? कॉपी कॅट आहे, कॉपी कॅट. हेलो मम्मा, तुम आ जा मेरे साइड में. हेलो. आता ही स्लाइडिंग खेळायची, ठीक आहे? तू मोठी झाली ना आता, तर ही स्लाइडिंग खेळायची. चल. आणि हे आहे गार्डन, तिथे मी एंजलला घेऊन येते. झोका खेळायचा तुला बाबा? झोका खेळायचा? झोका खेळ ना. आता कोणता? ठीक है, आज वो खेलेंगे. पहिले हे मोठी स्लाइडिंग मी शिकवते तुला. चल आ सकते कोई नाही. चल चल मी शिकवते. चल आता तू मोठी झाली, आता छोटी स्लाइडिंग नाही खेळायची. नसतंच ना बाबा, घाबरायचं नाही. किती मोठी स्लाइड असते, घाबरायचं नाही. अभी हम जाएंगे गार्डन और फिर हम आए गार्डन. मी आलोय आताच गार्डन मधून जाऊन, आताच आलोय. आणि आता मी लगेच पटपट स्वयंपाक बनवते. आता वाजले आहेत 7:30 झालेत आणि मी पटकन स्वयंपाक बनव. आणि लवकर जेवायचं, लवकर झोपायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. त्याच्यामुळे त्यांनी मला जाताना सांगून गेलेले की मी आल्यावरती जेवणार आहे, तर प्लीज जेवण रेडी करायचं. लेट्स स्टार्ट.